पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय गोरडेंची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी आहे। आज भाजपात ते पक्षप्रवेश करणार आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश होणार आहे। पैठण तालुक्यातील राजकारणात महत्त्वाची उलथापालथ यामुळे मानली जाते। तर दत्तात्रय गोरडे हे आमदार भुमरे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात। त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पैठण तालुक्यात भाजपला नवी संजीवनी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, पैठणमध्ये उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय। गोरडे हे भाजपात प्रवेश करणार आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, जर पाहिलं दत्तात्रय गोरडे हे माजी नगराध्यक्ष आहे आणि यावेळी झालेल्या नगराध्यक्षाच्या यासाठी जर पाहिलं तर दत्तात्रय गोरडे यांच्या पत्नी ज्या आहेत अपर्णा गोरडे ह्या देखील ठाकरे गटाकडून उभ्या होत्या। मात्र त्या शिवसेनेसमोर त्यांना पराभव जो आहे तो या ठिकाणी स्वीकारावा लागला। आता आज ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत दत्ता गोरडे आणि त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मंत्री अतुल सावे आणि माजी मंत्री दुसरे यांच्या नेतृत्वाखाली आता दत्ता गोरडे हे भाजपामध्ये प्रवेश करणार आहे। त्यामुळे आता जर पाहिलं तर शिवसेनेला मोठी खिंडार जी आहे ती पैठणमध्ये पडणार आहे। कारण ठाकरेंच्या शिवसेनेकडे जर पाहिलं तर दत्ता गोरडे महत्वाचं नेतृत्व समजलं जात होतं। मात्र आता दत्ता गोरडेने सोडचिठ्ठी दिलेली आहे। कारण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावरती आलेल्या उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल करणं सुरुवात झालेली आहे। मात्र आता दत्ता गोरडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचा देखील मोठा फौजफाटा जो आहे तो पैठणमध्ये होणार आहे आणि भाजपला याचा फायदा जो देखील होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता भाजपकडून देखील आता उमेदवारी जी आहे ती दत्ता गोरडे यांना देऊ शकतात असा अंदाज आहे। आणि पुढील 29 मध्ये जे आहे तेच चेहरा आमदारकीचा चेहरा म्हणून कदाचित दत्ता गोरडे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला असावा। कारण यापूर्वी शिवसेनेने त्यांची हक्कलपट्टी केल्यानंतर दत्ता गोरडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि पुन्हा भाजपला सोडचिठ्ठी देत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। त्यानंतर विधानसभेला पुन्हा शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत त्यांनी उमेदवारी मिळाली होती। मात्र त्यांना भुमरे समोर देखील विधानसभेच्या टायमाला प्रभाव शो करावा लागला होता। त्यामुळे आता दत्ता गोरडे हे पुन्हा भाजपमध्ये जाणार आहेत आणि त्यामुळे आता भाजपची ताकद जी आहे ती आता पैठणमध्ये वाढणार आहे। जी, धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।